नमस्कार मित्रांनो, बातमी येते राज्याला जे काही राजकारण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये कळालं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला शिंदे गट म्हणजेच अमित शाह यांची शिंदे गटाची सेना त्यांना आता मोठा धक्का बसलेला आहे। 16 आमदार यांच्यासहित एकनाथ शिंदेंना सुद्धा 6 वर्ष निवडणुकीची बंदी येऊ शकते। उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा प्रचंड विजय उद्या किंवा परवा सुनावणी होणार। नेमकं काय झालंय, उद्धव ठाकरे यांचा कसा मोठा विजय होणार, उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कसं मिळणार आणि एकनाथ शिंदेंना कसं त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य कळणार याविषयी संपूर्ण बातमी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनल शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। तर आपण बघूया, गेल्या काही वर्षापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या जे काही युद्ध चालू आहे ते आता सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीपर्यंत आलेलं आहे। शिंदे गटावर संकटाचे ढग दाटलेले आहेत। अपात्रतेची टांगती तलवार असताना आता उद्या किंवा परवा एक निर्णायक अंतिम सुनावणी होणार आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर अपात्रतेची तलवार लटकत असून तब्बल 16 आमदारांच्या भवितव्याचा निर्णय उद्याच्या अंतिम सुनावणीमध्ये होणार आहेत। या सुनावणीमध्ये जे काही एकनाथ शिंदे यांच्यासहित तानाजी सावंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, दीपक केसरकर यांच्यासहित 16 असे आमदार आहेत की त्यांना अपात्र व्हावंच लागेल। आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे वकील असलेले असीम सरोदे यांनी एक महत्त्वाचा दावा केलेला आहे। सरोदे यांच्या मते केवळ आमदारच नव्हे तर स्वतः एकनाथ शिंदे यांनाही अपात्र ठरवून त्यांच्यावर पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी येऊ शकते। हा दावा खरा ठरल्यास राज्याच्या सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती 2022 मधील शिवसेनेतील फुटीपासून। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून बाहेर पडत शिंदे यांनी मोठं बंड केलं होतं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं, स्वतः मुख्यमंत्री बनले। यानंतर ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदारांवरती पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करत अपात्रतेची याचिका दाखल केली। या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी सुरू होती। गेल्या अनेक महिन्यापासून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद मांडले जात होते। त्यानंतर अंतिम टप्प्यात आलेल्या या सुनावणीमध्ये उद्या एक सुप्रीम कोर्टात मोठा आणि निर्णायक अपेक्षित आहे। असीम सरोदे यांचा मोठा दावा आहे की शिंदे गटाने पक्षाच्या संविधानाचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांची सदस्यता रद्द होणे निश्चित आहे। केवळ आमदारच नव्हे तर एकनाथ शिंदे यांनाही अपात्र ठरवले जाऊ शकते। सरोदे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जर हा दावा खरा ठरला तर त्यांचं उपमुख्यमंत्री पदही जाऊ शकतं। 16 आमदारांचं हे सुद्धा भवितव्य धोक्यात आलेलं दिसतं। या प्रकरणात शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे। हे सर्व आमदार जर अपात्र ठरले तर सरकारची बहुमताची गणिते सुद्धा कोलमडू शकतात। राजकीय विश्लेषकांच्या मते या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर सुद्धा होऊ शकतं। एकनाथ शिंदेंना सत्तेबाहेर ठेवून भाजपा कोणतीही खेळी करू शकते, त्यामुळे 2 दिवसांनी येणारी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणात केवळ आमदारांची अपात्रता नव्हे तर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरही मोठा परिणाम होऊ शकतो। ठाकरे गटाचा दावा आहे की खरी शिवसेना ही त्यांचीच असून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हही त्यांनाच मिळायला हवे। जर न्यायालय किंवा निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरेल। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की या संपूर्ण प्रकरणात भाजपाची भूमिका बदलत आहे। काही सूत्रांच्या मते भाजप आता शिंदे गटापासून काही प्रमाणात दूर जात असल्याचे संकेत आहेत। जर असे झाले तर शिंदे सरकार आणखी अडचणीत येऊ शकते। शिंदे गटात यामुळे आता टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच ठाकरे गटात यामुळे सर्व घडामोडीमुळे उत्साह निर्माण झालेला आहे। त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे की न्याय त्यांच्या बाजूनेच येईल आणि शिवसेनेवर पुन्हा त्यांचं नियंत्रण येईल। उद्याच्या सुनावणीनंतर काही संभाव्य परिस्थिती पुढील प्रमाणे असू शकते। 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो। शिंदे स्वतः अपात्र ठरले तर त्यांचं उपमुख्यमंत्री पदसुद्धा धोक्यात येईल। तर ठाकरे गटाला चिन्ह धनुष्यबाण मिळालं तर सर्वच राजकीय समीकरणं बदलतील। दोन्ही बाजूंना काही प्रमाणात दिलासा सुद्धा मिळू शकतो।
कायदे तज्ज्ञांच्या मते हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर देशभरातील जे काही पक्षांतर होत आहे त्याचा राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नुसार जी काही महत्त्वाची तत्त्वे आहेत ती सर्वच पक्षांनी पाळणं आवश्यक आहे. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय हा अंतिम निर्णय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासाठी उद्याचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अपात्रतेचा निर्णय लागल्यास राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटासाठी एक मोठी नामी संधी आहे. आता सर्वांचे लक्ष या अंतिम सुनावणीकडे लागले असून हा निर्णय केवळ काही आमदारांचे भविष्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणालाही नवे वळण देणार आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या काही काळात उद्धव ठाकरे यांचा विजय जवळजवळ सुखकर आणि जवळ आलेला आहे, तर एकनाथ शिंदे यांना भाजपा जागा दाखवण्याच्या तयारीत दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह याच्यावर कुणाचा अधिकार आहे, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंच्या बाजूने मतं पडतील की शिंदे? कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.